नमस्कार ताई आणि दादानो. चला तर मग आज तुम्हाला एक हटके वेगळी रेसिपी दाखवत आहे. हे बघा, ह्यामध्ये मी घेतलेला आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन. तर आज मी तुम्हाला दाखवत आहे, हे बघा, हे चिगळाची भाजी आहे. आमच्या इकडे चिगळाची भाजी म्हणतात, कुणाच्या इकडे काय म्हणतात, कुणाच्या इकडे काय म्हणतात. तर ह्या आज चिगळ्याच्या भाजीचं मी थालीपीठ कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा, ह्या पिठामध्ये हे आपण अशी भाजी मिसळून घ्यायची आहे. अशी छोट्या छोट्या पद्धतीने हे बघा, मी भाजी नीट करून ह्याच्या मुळ्या वगैरे सगळं काढून हे बघा, अशी छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेली आहे भाजी. तर ह्या पिठामध्ये आपण ही मिसळायची आहे. ह्याला काय नाही, घरातलं सगळं सामान लागतं, काय विकत आणायची गरज नाही. खूप मोठ्या मोठ्या रेसिपी असतात, काय काय आणायचं सामान असलं का मग ते रेसिपी आपल्यापासून लांब पडतात का. तर त्या सामान आणायचं, करायचं. हे बघा, आणि ह्याला साहित्य लागतं, बाकीचं साहित्य दाखवते. हे बघा, लसूण घेतलेला आहे, हा देशी लसूण आहे माझा घरचा. 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि हे बघा, देशी कोथिंबीर आहे, जशी तुम्हाला मिळेल तशी. ही थोड्या हिरव्या मिरच्या आहेत, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. आता हे सगळं मिश्रण आपण हे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. हे बघा, ह्या मिरच्या अशा तिखट आहेत म्हणून मी थोड्याच घेतल्यात. आणि हे देशी कोथिंबीर आहे. कसं आहे, आणि हा लसूण ह्यामध्येच टाकून घेऊया. आणि हे जिरं आहे ना, ते पण बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केल्यानंतर कशी चव थोडीशी वेगळी लागते. आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया जिरं. आणि बारीक करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला पुढची स्टेप सांगते मी. हे बघा, आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे हे साहित्य. हे बघा, तुम्ही बघू शकता, असं मी पूर्ण पेस्ट करून घेतलेली आहे. आणि ती ह्याच्यामध्ये टाकायची. नंतर अशी आपण टाकून घेऊया. थोडी थोडी मिरची राहिली तरी काय हरकत नाही. आणि हे बघा, आपण हे राहिलेल्या भांड्यामध्ये थोडं मसाला राहतो ना, मग ते पण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आणि हे मी चवीनुसार मीठ, चवीनुसार हळद घेतलेली होती, ते पण आज आपण मिसळूया. आपण मीठ पण टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये. तर आपण ह्याचा गोळ बनवून घेऊया. हे आता धपाट्यासारखंच असतं, फक्त ह्यामध्ये जास्त चिगळाची भाजी मिसळलेली आहे. आपण ह्याला चिगळाचं थालीपीठ म्हणायचं. आणि बरं का, अशा ह्या साध्या साध्या रेसिपीज असतात, खेडेगावातल्या गावरान रेसिपी, खायला खूप छान लागतात बरं का. ही धपाटी ह्या आपल्या शहरातल्या किचनमध्ये भेटत नाहीत. तर मी तुम्हाला पुढचं मळल्यानंतर दाखवते. मी हे मिश्रण रात्री हे बघा असं मळून ठेवलं होतं मगाशी. आणि हे बघा, असा गोल तयार करायचा. आणि एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं. आणि हे एक छोटंसं फडकं मी असं हे करत आहे. आणि असं आपण हातानं असं स्प्रेड करून घ्यायचं. हे बघा, हे बघा, हे बघा, असं थोडं स्प्रेड मी छोटंच घेतलं आहे, कारण छोट्यामध्ये पटकन आपलं असं गरम गरम खाता येतं वरचीवर. हे बघा, हे बघा, दिसलं का तुम्हाला. थोडंसं तेल वरून लावायचं आणि हे आता होल पाडायचा. आणि मी आता हे काय करते,
असं एका हाताने टाकता येत नाही, दोन्ही हाताने टाकायला लागते. तर हो, 1 मिनिट. हे बघा असं टाकून घेतलेलं आहे मी. असं काढून घ्यायचं. आणि ह्याला असं तेल लावायचं. हे आपण असं टाकून घेऊया. बघा असं टाकून घ्यायचं. हे बघा किती मस्त झालेलं आहे बघा. आणि हळद टाकल्यामुळे पिवळा पण कलर आलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये काय झालंय, चिगळ्याची भाजी टाकल्यामुळे हे बघा हे मिश्रण असं कुठं 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 काळ्या चिगळ्याची भाजी ह्याच्यामध्ये दिसते. आणि खायला खूप टेस्टी लागतं बरं का हे. बघा ते तयार होईपर्यंत थालीपीठ आपण हे दुसरं घेऊया. याला म्हणायचं जरा हटके चिगळायचं थालीपीठ. एकदा करून खाल तर परत तुम्ही म्हणचाल सारखं सारखं आपण हेच करावं. पण सहसा काय होते, चिगळ्याची भाजी बाजारातून आम्ही घेत नाही. आता थोडं ओला हात लावायचा पाण्याचा आणि हे पसरवायचं. हे बघा तर हे बघा आपलं धपाटं होत आलेलं आहे. त्याला धपाटं पण म्हणतात आणि थालीपीठ पण म्हणतात. हे बघा ह्याला ना आपण दही आणि हे बघा कसलं मस्त झालेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता. सगळं सामान प्रमाणात टाकलं ना, सम प्रमाणात आपलं जसं आवडतं तसं, तर एकदम टेस्टी लागतं. आणि तुम्ही पण करून बघा. मी सारखं करते. तवा तापलेला आहे खूप. आणि हे मी तरी दुसरं करत आहे अजून. हे बघा तर असं धपाटं खाल्लं, हे चिगळ्याच्या भाजीचं थालीपीठ म्हणू शकता, ह्याला धपाटं म्हणू शकता. असं खाल्लं तर तुम्हाला परत परत करावंसं वाटेल. आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा. आणि माझा व्हिडिओ हे धपाटं कसं झालं याला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.